भरधाव वेग आणि ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री 8:30च्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते पिलीव म्हसवड मार्गावर बागवान टेकाजवळ हा अपघात घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिलीव येथून खडकी तालुका माण जिल्हा सातारा गावाकडे दुचाकी MH11 CE 5828 वरून राजवर्धन बापू शिरतोडे वय 18 हे जात होते. त्याचवेळी सुळेवाडीकडून येणाऱ्या दुचाकीवर MH45 AG 6790 स्वप्नील समाधान शिंगू सुळे, साईराज सत्यवान सुळे आणि गणेश रामचंद्र माने तिघेही वय 18 हे प्रवास करत होते. चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात हलवले. राजवर्धन शिरतोडे याला उपचारासाठी अकलूज येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला, तर स्वप्नील सुळे याच्यावर अकलूज येथे उपचार सुरू असताना त्यानं अखेरचा श्वास घेतला. साईराज सुळे आणि गणेश माने हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.